केलं त्याची गुरुदक्षिणा म्हणून या तुझ्या गुरुनं काय मागितलं? गुरुदक्षिणा मागाय हे शब्द ज्यावेळी माझ्या मुखातून बाहेर पडले त्यावेळी तुम्ही आम्हाला म्हणाला इतरत्र काही नको, साऱ्या शिष्यांसमवेत नित्य नियमाप्रमाणे तुम्ही यज्ञासाठी लागणारी समिधा गोळा करण्यात अरण्यात जाता, पण इतरत्र कुणालाही न नेता सत्यकामास तुझी परीक्षा आहे. तू एकाकी एकट्यानं जावं आणि यज्ञासाठी लागणाऱ्या समिधा घेऊन यावा, आणि ती परीक्षा मी पूर्ण केली. येताना समिधा आणल्या आणि माझ्यासाठी माझी जीवन साथी सुद्धा आणली. तोच सत्य काम मी, तोच सत्य काम तू सारं केलं मी. याच्या बाबतीत बरीच माहिती गोळा करून ठेवली. घाबरू नकोस. अरे तू सत्य काम होय तर होय ना? तुमचं मग तू जर सत्य काम असशील तर ही तुझी पत्नी सुरू आहे होय ना? हो तिची नाही त्या माझी आहे. तुझ्या पत्नीची आणि तुझी पहिल्या प्रथम भेट कुठं झाली? शिव मंदिराच्या बाहेर आपल्या आश्रमाला ज्या लागून अरण्य आहे त्या अरण्याचं शिव मंदिर आहे ना, त्या शिव मंदिराच्या बाहेर हिची आणि माझी गाठभेट झाली. गुरुदेव प्रश्न दोघांना विचारता, उत्तर दोघं सुद्धा काळजी करू नकोस. प्रश्न सुटणार कसा? आता युक्तीचा तेढा डाव मिळतात. तसं नाही हो, हा? प्रश्न विचारता विचारता पहाड जाईल हो. काही काळजी करू नकोस. पहाड जरी झाली तरी या दोघांना मी सोडणार नाही. आता मात्र तुमची दोघांची कसोटी आहे. मला तुम्ही सोडावं असं मला वाटतच नाही. 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ तुम्ही माझ्या गुरुआश्रमी घालवला. मग या 12 वर्षात माझा पट्टा शिष्य म्हणजे